काँग्रेसने नेहमी देशाची एकजुटता तोडण्याचा प्रयत्न केला असून आता जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 हटवण्याची भाषा करीत आहे. परंतु जोपर्यंत मोदीला जनतेचा आशीर्वाद आहे तोपर्यंत जगातील कोणतीच ताकद जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करू शकणार नाही, असे सांगत सर्व जनतेने एकजूट राहण्याचे आवाहन धुळे येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. काँग्रेसने देशाची एकजुटता तोडण्यासाठी नेहमी प्रयत्न केले आहेत आणि तेच आता महाराष्ट्रात येऊन संविधान रक्षणाची भाषा करीत आहेत. मात्र जम्मू काश्मीरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान लागू करण्यास विरोध करून कलम 370 पुन्हा आणण्याची भाषा करीत आहेत. परंतु जोपर्यंत मोदीला जनतेचा आशीर्वाद आहे तोपर्यंत जगातली कोणतीच ताकद जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करू शकणार नाही, अशी ग्वाही देत एक है तो सेफ है असे सांगत जनतेने एकजूट राहण्याचे आवाहन धुळे येथील जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. धुळे जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी धुळे शहर मतदारसंघातून अनुप अग्रवाल, धुळे ग्रामीण मतदारसंघातून राम बदाने, साक्री विधानसभा मतदारसंघातून आमदार मंजुळा गावित, शिरपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार काशीराम पावरा तर शिंदखेडा मतदारसंघातून आमदार जयकुमार रावल रिंगणात आहेत. तसेच मालेगाव बाह्यमधून दादा भुसे उमेदवारी करीत आहेत. या सहाही उमेदवारांच्या प्रचारासाठी शहरातील खानदेश गोशाळेच्या मैदानावर आयोजित या जाहीर सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी जमली होती. सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस अभिवादन केले. त्यानंतर खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवी आणि यहामोगी माता चरणी मी कोटी कोटी नमन करतो असे सांगत त्यांनी भाषणाला सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात करत उपस्थितांची मने जिंकून घेतली. धुळ्यातील सर्वांना रामराम असे म्हणताच उपस्थितांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पंतप्रधान मोदी म्हणाले की धुळ्यात आल्यानंतर मला पुन्हा एकदा भगवान खंडोबाचे आशीर्वाद घेण्याचे सौभाग्य प्राप्त झाले आहे. धुळ्याची भूमी आणि महाराष्ट्राचे आपलेपण तुम्हाला चांगलेच माहीत आहे. महाराष्ट्राकडून मी जेव्हा काही मागितले तेव्हा महाराष्ट्राने भरभरून आशीर्वाद दिले आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुकीत मी आपल्याकडे आलो त्यावेळी भाजप सरकारसाठी आग्रह केला होता. जनतेने महाराष्ट्रात 15 वर्षाची कुशासन तोडून भाजपला अभूतपूर्व विजय मिळवून दिला होता. आता पुन्हा धुळ्यातून मी महाराष्ट्रात निवडणूक प्रचाराची सुरुवात करत आहे. या ठिकाणी जमलेला प्रचंड जनसमुदाय व उत्साह पाहून आपले प्रेम मला दिसत आहे. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की महायुतीच्या सर्व उमेदवारांना आपले आशीर्वाद द्या. मी तुम्हाला खात्री देतो मागील 2.5 वर्षात महाराष्ट्राच्या विकासाला जी गती मिळाली आहे त्यास थांबू देणार नाही. पुढील 5 वर्षे महाराष्ट्राच्या प्रगतीला एक नवीन उंची देईल. महाराष्ट्राला जे सुशासन पाहिजे ते फक्त महायुती सरकार देऊ शकते. महागाडीच्या गाडीत असेही ना चाक ना ब्रेक आहे. ड्रायव्हरच्या सीटवर बसण्यासाठी भांडण होत आहे. चारही बाजूने हॉर्न ऐकू येतोय. राजकारणात आल्यानंतर प्रत्येकाचे एक लक्ष असते. आमच्यासारखे लोक जनतेला ईश्वराचे रूप मानतो. जनतेच्या सेवेसाठी राजकारणात आलो आहे. काही लोकांच्या राजकारणाचा आधार लोकांना लुटणे हा असतो. लोकांना लुटणाऱ्या महागाडीचे लोक सत्तेत आल्यास विकास थांबवतात. प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार करतात. महागाडीचे धोक्याने बनलेले सरकार महाराष्ट्राने बघितले आहे. त्यांनी अगोदर सरकार लुटले, त्यानंतर महाराष्ट्राच्या लोकांना लुटण्यास सुरुवात केली. मेट्रो योजनांना ठप्प केले. समृद्धी महामार्गात अडसर. आघाडीवाल्यांनी अशा प्रत्येक योजनेला आडकाठी घातली असे मोदी यांनी सांगितले. धुळ्याचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की धुळ्याचे क्षेत्र औद्योगिक विकासाचा गड राहिला आहे. देवेंद्रजींनी धुळ्याचे उत्तम वर्णन केले. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत धुळे जिल्ह्याला भरभरून मिळाले आहे. टेक्स्टाईलचे केंद्र, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरने जोडलेले मनमाड इंदूर रेल्वे मार्ग, धुळे सोलापूर महामार्गाचे काम सुरू आहे. पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटीसाठी हजारो कोटी रुपये खर्च केले जात आहेत. युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. महाराष्ट्राच्या सरकारमुळे डबल इंजिनमुळे डबल फायदा झाला आहे. शेतकऱ्यांबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की डबल इंजिन सरकारमुळे शेतकऱ्यांनाही लाभ होत आहे. पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना राज्य सरकार 6,000 व केंद्र सरकार 6,000 रुपये असे एकूण 12,000 रुपये आर्थिक मदत देत आहे. महायुतीने हा निधी 15,000 पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. याचा फायदा महाराष्ट्राच्या आणि धुळ्याच्या शेतकऱ्यांना होईल. केंद्र सरकारने 10 वर्षात शेतकऱ्यांसाठी जे कार्य केले त्यामुळे काँग्रेसने खोदलेल्या खड्ड्यांना बुजवण्यात मदत मिळाली. शेतकऱ्यांसाठी पीक विमा, सुरक्षा कवच, स्वस्त विजेसाठी सोलर पंप अशा अनेक योजना राबवल्या जात आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांची खरेदी रेकॉर्ड स्तरावर होत आहे. MSPचे भाव वाढवण्यात आले. शेतकरी आनंदी हो आणि देश समृद्ध बनावा हाच भाजप महायुतीचा संकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले. सभेत उमेदवार राम बदाने, आमदार जयकुमार रावल, मंत्री दादा भुसे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींनी मार्गदर्शन केले व महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन केले. या प्रसंगी भाजपचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, महाराष्ट्राचे मंत्री दादा भुसे, अनिल पाटील, माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, धुळे शहर विधानसभेचे उमेदवार अनुप अग्रवाल, धुळे ग्रामीणचे उमेदवार राम बदाने, साक्रीच्या शिवसेना उमेदवार मंजुळा गावित, आमदार जयकुमार रावल, शिरपूरचे उमेदवार काशीराम पावरा,
माजी मंत्री अमरीश पटेल आदी उपस्थित होते. सुरुवात आपण या ठिकाणी केली आहे आणि मला विश्वास आहे, सांगू ना मोदीजींना, या धुळे जिल्ह्यात आपण 100% रिझल्ट देणार आणि 5ही जागा आपल्या महायुतीच्या या ठिकाणी निवडून येणार. बंधू भगिनींनो, तुमच्या आशीर्वादानं राज्यामध्ये एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वातलं आपलं सरकार आज एकीकडे लाडक्या बहिणींना मदत करताय, लाडक्या बहिणींना 1500 रुपये त्या ठिकाणी देताय, आमच्या मुलींना मोफत शिक्षण देताय, आमच्या महिलांना एसटीचा प्रवास मोफत देताय, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना करताय, मोदीजींच्या नेतृत्वात लखपती दीदी तयार करताय आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पाठी उभी असलेलं आपलं सरकार 1 रुपयामध्ये 8000 कोटी रुपयाचा पीक विमा देत आहे आणि त्यासोबत आमच्या शेतकऱ्यांचं वीज बिल पूर्णपणे माफ करून शेतकऱ्यांना वीज बिलातनं मुक्ती देण्याचं काम हे आपल्या सरकारने केलं आहे. आणि चिंता करू नका, पुढचे 5 वर्ष माझ्या शेतकऱ्यांना वीज बिलातनं मुक्ती ही आपल्या सरकारने दिलेली आहे. एवढंच नाही तर आता एकीकडे आपण हा निर्णय केला की आपल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा तुमच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात सरकार आलं की संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलेला आहे. आणि त्यासोबत कधी जर एमएसपी मध्ये बाजारभाव जर कमी झाला एमएसपी पेक्षा, तर भावांतर योजना राबवून त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे. सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत. आमच्या लाडक्या भावांना 10 लाख रोजगाराच्या संधी आपण देतोय. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सगळ्या समाजाला घेऊन आपण पुढे चाललो आहे. पण बंधू भगिनींनो, हे सगळं करत असताना एकीकडे आम्ही विकास करतोय, सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन या महाराष्ट्राला पुढे नेतोय, पण दुसरीकडे आमच्या विकासाला उत्तर देता येत नाही. म्हणून आमच्या विरोधकांनी लोकसभेपासनं एक नवीन स्ट्रॅटेजी आखली आणि या धुळ्यामध्ये ते वोट जिहाद करतायत. वोट जिहाद. अरे, आमच्या धुळ्याच्या लोकसभेमध्ये आम्ही 1,90,000 मतांनी 5 मतदारसंघात पुढे गेलो. एकट्या मालेगाव सेंट्रलच्या आणि या धुळ्यातल्या वोट जिहादमुळे 4000 मतांनी आम्हाला पराजित व्हावं लागलं. आता मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलोय, आता जागे झालो नाही तर नेहमी करता झोपावं लागेल. ही निवडणूक जागा होण्याची निवडणूक आहे. ही निवडणूक वोट जिहादचं उत्तर एकत्रितपणे मतदान करण्याची निवडणूक आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपले 5ही उमेदवार या ठिकाणी निवडून आणा, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. महिलाओं को केंद्र में रखकर अनेक बड़े बड़े फैसले लिए हैं. पिछली सरकारों ने सैनिक स्कूलों से लेकर काम के कई क्षेत्रों में महिलाओं का रास्ता रोका हुआ था. ये मोदी है, उसने वो सारे बंधन हटाए, महिलाओं को ज्यादा से ज्यादा क्षेत्रों में काम के अवसर दे दिए, सारे दरवाजे खोल दिए. हमने नारी शक्ति बंधन अधिनियम के जरिए विधानसभाओं और संसद में महिलाओं को आरक्षण का अधिकार दिया. शौचालय से लेकर गैस सिलेंडर तक हर योजना के केंद्र में हमारी माताएं बहनें ही रही है. हमने जब इन योजनाओं को शुरू किया था तब कांग्रेस के लोग हमारा मजाक उड़ाते थे, लेकिन आज वही योजनाएं महिला सशक्तिकरण का पर्याय बन गई है. मुझे खुशी है कि महाराष्ट्र की महायुति सरकार भी हमारे विजन को आगे बढ़ा रही है.
माताओं को, बहनों के लिए यहां अनेक योजनाएं शुरू की गई है। आज महाराष्ट्र में हर डॉक्यूमेंट पर माता का नाम अनिवार्य कर दिया गया है। महायुति सरकार के इस फैसले का हर किसी ने खुले दिल से स्वागत किया। मुझे खुशी है कि महाराष्ट्र पुलिस में 25,000 बेटियों की भर्ती से एक नया विश्वास पैदा होने वाला है, महिलाओं का सामर्थ्य बढ़ने वाला है और महिला सुरक्षा बढ़ेगी और बेटियों को रोजगार भी मिलेगा। साथियों, हमारी सरकार महिलाओं के सशक्तिकरण के लिए जो कदम उठा रही है वो कांग्रेस और उसके गठबंधन को बर्दाश्त नहीं हो रहा है। आप जानते हैं कि महायुति सरकार की माझी लाड़की बहन योजना, ये माझी लाड़की बहन योजना की सिर्फ महाराष्ट्र में नहीं, देश के हर कोने में चर्चा है। लेकिन